नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकमान पद्धत हे प्रकरण आपले चालू आहे. एकमान पद्धत या टॉपिकवरील जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले असतील, ते सगळे आपण बघितले. ठीक आहे. याही भागात आपण पुढील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. 300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावे लागतील? 300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. 15 गुणिले 8 करून घ्या. 15 8 120. 300 मधून 120 गेले. किती उरले? 180 उरले. ते काय म्हटले? उरलेल्या 180 फुलांच्या म्हणजे उरलेल्या फुलांच्या आपली किती उरले? 180 फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी म्हणजे 180 ला 15 ने भाग द्यावा लागेल. ठीक आहे. 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेमध्ये किती फुले घ्यावी लागतील? 180 भागिले 15 केलं तर उत्तर मिळून जाईल. किती येईल? 15 एक 15. किती उरले? 3 उरले. 30 झाले. 15 दुने 30. म्हणजे प्रत्येक माळेमध्ये आपल्याला किती फुले घ्यावी लागतील? तर 12 फुले घ्यावे लागतील. 360 मीटर तार 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तुम्हाला माहिती आहे कोणतीही गोष्ट ठीक आहे किंवा तार घ्या किंवा दोरी घ्या, जर जेवढ्या वेळा आपण कापतो तिच्यापेक्षा एक ने जास्त तेवढे तिचे तुकडे होतात. एक्झाम्पल घ्या, ही एक दोरी आहे. ठीक आहे. ही मी एकदा कापलं किती तुकडे झाले? 2 तुकडे झाले. ठीक आहे. ही जर दोनदा कापली तर किती तुकडे झाले? 1 2 3 तुकडे झाले. चारदा कापली, 3 वेळा कापली तर किती तुकडे झाले? 1 2 3 4. म्हणजे काय? तुम्ही जेवढ्या वेळा कापाल त्याच्यापैकी एक जास्त त्या त्या दोरीचे किंवा त्या तारेचे त्या गोष्टीचे तुकडे होत असतात. ठीक आहे. इथे किती वेळा कापली आहे? 360 मीटर तारेला 4 वेळा कापलेत. ठीक आहे. 4 वेळा कापले म्हणजे तिचे किती तुकडे झाले? 4 अधिक 1 5 तुकडे झाले. म्हणून 360 भागाकाराचा आपण 5 केला. ठीक आहे. तर तिचा प्रत्येक तुकडा हा किती मीटर लांबीचा येईल? ठीक आहे. सारख्याच लांबीचा येईल प्रत्येक तुकडा. पण किती मीटर लांबी जाईल ते आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. मग करा. 360 भागिले 5 करा. प्रत्येक तुकड्याची लांबी तुम्हाला मिळून जाईल. 5 7 35. किती उरला? 1 उरला. 10 झाले. 5 दुने 10. मग म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी काय आली आपली? तर 72 मीटर. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल? तुम्हाला मी काय सांगितलं वरच्या एक्झाम्पल मध्ये? ठीक आहे. जेवढ्या वेळा आपण कापतो एखाद्या गोष्टीला, दोरी किंवा असो, तार, दोरी, तार काय असो, तिच्यापेक्षा एक भाग जास्त तेवढे त्या गोष्टीचे तुकडे होतात. ठीक आहे. इथे किती वेळा कापले आपण? 8 वेळा कापले. 8 वेळा कापले म्हणजे 8 अधिक 1 त्या गोष्टीचे किती तुकडे होतील? 9 तुकडे होतील. ठीक आहे. किती मीटर लांबीची तार आहे आपली? 504 मीटर लांबीची तार आहे. किती तुकडे होतील मग? 8 अधिक 1 9. 9 ने भाग द्या मग. 9 5 45. किती बाकी उरले? 5 बाकी उरले. किती झाले? 54. 9 सक 54. प्रत्येक तुकड्याची लांबी किती आली मग? 56 मीटर. 10 केजी 120 ग्रॅम साखर 4 जणांमध्ये सारखी वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल? ठीक आहे. 10 केजी 120 ग्रॅम. 10 केजी आपण ग्रॅम मध्ये करून घेऊया. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम रे? 1000 ग्रॅम. 10 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम रे? 10,000 ग्रॅम अधिक हे 120 ग्रॅम. त्याच्यामध्ये ऍड करा तुम्हाला. ही सगळी व्हॅल्यू ग्रॅम मध्ये भेटून जाईल. काय आले? 0 ला 0 2 1 0 1. 10,120 ग्रॅम साखर किती जणांमध्ये वाटली आपण रे? 4 जणांमध्ये वाटली. तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल मग? 10,120 भागाकारात 4 करा. उत्तर येऊन जाईल. 4 दुने 8. 2 उरले. 21 झाले. 4 सक 4 पंचे 20 आहे. 4 पंचे 20. 1 उरला. पुढे आहे 12. 4 त्रिक 12. हा शून्य आहे तसा. 2530 ग्रॅम. ठीक आहे. किती आलं आपलं उत्तर? 2530 ग्रॅम. प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल? 2530 ग्रॅम. 2530 ग्रॅम म्हणजे किती रे? 2 किलोग्रॅम आणि 530 काय आले रे? 2 किलोग्रॅम 530 ग्रॅम. ठीक आहे. एका माळेत 18 मणी याप्रमाणे 32 माळा आहेत. त्या सर्व माळातील मणी एकत्र करून प्रत्येक माळेत 8 मणी याप्रमाणे किती माळा तयार होतील? किती माळा टोटल आपल्याकडे? 32 माळा आहेत. 32 माळामध्ये किती मणी आहेत? 18 मणी. तुम्हाला मग टोटल मणी मिळतील. किती येतील मग? 18 दुने 36. हातचे आले 3. 18 त्रिक 54. 54 आणि 3 57. टोटल किती मणी आले आपल्याकडे? 576. ठीक आहे. त्यांनी काय विचारलंय? हे मणी एकत्र करून त्या प्रत्येक माळेत 8 मणी ह्याप्रमाणे किती माळा तयार होतील? आपल्याकडे टोटल मणी किती झाली आता? 576. आता 576 मणी ठीक आहे.
यांच्यापैकी 8-8 माळ्यांची एक माळा करायची आहे. मग किती माळा होतील? 576 भागिले 8 करावं लागेल फक्त आपल्याला. काय येईल आपलं उत्तर सांगा? 8 साती 56, एक उरला 16 झाले. 8 दुने 16, 72 माळा तयार. 14 मजुरांची आठवड्याची मजुरी किती रे? 7,056 रुपये. तर 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती? 7,056 ला ठीक आहे. जर मी 14 ने भाग दिला तर मला काय मिळेल रे? मला एका मजुराची आठवड्याची मजुरी मिळेल. ठीक आहे. आणि मला जर एका मजुराची एका दिवसाची मजुरी काढायची असेल तर काय करावं लागेल मला? एक आठवडा म्हणजे किती दिवस रे? 7 दिवस. ठीक आहे. त्याने आपल्याला आठवड्याची मजुरी दिली आहे म्हणजे त्याने आपल्याला 7 दिवसांची मजुरी दिलेली आहे. ठीक आहे. मग 7,056 भागाकारात 14 गुणाकारात जर मी 7 केले तर मला एका मजुराची एका दिवसाची मजुरी मिळून जाईल. द्या मग भाग किती येईल? 14 पंचे 70. पुढे काय 5 आहे, भाग जात नाही. शून्याचा भाग द्या. ठीक आहे. बाकी काय आली? 5 आहे तसं खाली आला. पुढून काय आला? 6 किती झाले? 56. 14 चोक 56. काय उरले? 504 भागाकारात 7 उरले. द्या 7 ने भाग. साती साती 49. एक उरला किती झाले? 14 झाले. 7 दुने 14. ठीक आहे. 72 रुपये. 72 रुपये काय झाले रे? एका मजुराची एका दिवसाची मजुरी. ठीक आहे. एका मजुराची एका दिवसाची मजुरी. तुम्हाला 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी विचारली. ठीक आहे. एका दिवसाची मजुरी 72 रुपये आणि आता त्याला जर 10 ने गुणले, ठीक आहे. 72 ला जर 10 ने गुणले तुम्हाला 10 दिवसांची मजुरी मिळून जाईल. ठीक आहे. एका दिवसाची. काय येईल मग ती? 72 गुणिले 10 किती? 720 रुपये. 720 रुपये काय आली? 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी. 9 लिटर दूध 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलाला किती दूध मिळेल? किती लिटर दूध आहे रे? 9 लिटर. 1 लिटर म्हणजे किती हजार एम एल रे? ठीक आहे. तर 9,000 एम एल. 1 लिटर म्हणजे किती एम एल? 1 लिटर म्हणजे किती एम एल रे? 1,000 एम एल. मग 9 लिटर म्हणजे किती किती एम एल? 9,000 एम एल. किती मुलांना वाटलेले सारखे? 45 मुलांना. तर प्रत्येक मुलाला किती दूध मिळेल? भाग द्या मग. 9चा भाग जाईल. 9 पाचा 45, 9 एक 9 आणि हे 3 शून्य. आहे तसे काय आलं आपलं? 1000 भागाकारात 5. 5 एक 5, 5 जुने 10, हे 2 शून्य. आहे तसे किती आलं? 200 एम एल. 200 एम एल. ठीक आहे. म्हणजे 900 लिटर दूध जर 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलाला किती दूध मिळेल रे? तर 200 एम एल दूध प्रत्येक मुलाला मिळेल. 1800 पेरू 15 पेट्यांत समान भरले. प्रत्येकी 10 पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठवल्या तर किती पेरू मुंबईला पाठवले? 1800 पेरू किती पेट्यांमध्ये भरलेत रे? 15 पेट्यांमध्ये भरले. मग प्रत्येक पेटीमध्ये किती पेरू आले रे? ते काढून घेऊ. काय करावं लागेल आपल्याला? 1800 भागाकारात 15 करावं लागेल. सोपं आहे. 15 एक 15. किती बाकी उरली? 3 उरली. किती झाले? 30. 15 दुने 30 आणि हा शून्य आहे तसं. म्हणजे प्रत्येक पेटीमध्ये किती पेरू आहेत रे? 120 पेरू आहे. मग त्याने आपल्याला काय विचारले? त्यापैकी 10 पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठवल्या तर मुंबईला किती पेरू पाठवले? मुंबईला किती पेट्या गेल्या रे? 10 पेट्या. प्रत्येक पेटीमध्ये किती पेरू आहेत रे? 120 पेरू आहेत. किती पेट्या पाठवल्या? 10 पेट्या. किती येईल मग? 120 गुणाकारात 10 काय येईल? 1200 पेरू. ठीक आहे. काय आले आपले उत्तर? 1200 पेरू कुठे पाठवले आपण टोटल? मुंबईला पाठवले. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये नवीन प्रकरणासोबत. ठीक आहे.